श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। जेव्हा तुमच्या शांततेचा गैरफायदा लोक घेतात तेव्हा त्यांची पातळी त्यांना दाखवा। आपण शांत स्वभावाचे असतो आणि आपल्याला दुसऱ्यांच्या जीवनात डोकावून पाहायची इच्छा पण नसते कधी। आपण आपल्या जीवनामध्ये आपलं काम आणि आपलं जीवन, आपलं आयुष्य ह्याच्यामध्ये आपण खुश असतो आणि आपल्याला सवय पण नसते कोणाकडे लक्ष देण्याची। पण काही जणांचं काय असतं की ते दुसऱ्यांचा विचार करत असतात, दुसरे काय करतात, दुसरे कुठे जातात, दुसरे काय बोलतात, काय करतात, कुठे जातात ह्याच्यावर त्यांचं बारीक लक्ष असतं आणि आपल्याला सवय नसते की कोणाबद्दल वाईट बोलायचं, कोणाला त्रास द्यायचा, कोणाचं वाईट करायचं। त्याच्यामुळे आपण ते शांतपणे त्यांच्या गोष्टी ऐकत असतो। हे आपले संस्कार असतात आणि हे संस्कार आपण कायम टिकून ठेवायचे, कारण आपलं कर्म त्याच्यानेच बनत असतं आणि आपण आपलं आयुष्य आनंदात घालवत असतो। ही लोक इनसिक्युअर असतात आणि दुसऱ्यांवर जळणारे असतात, त्यांची प्रगती पाहून जळणारे असतात। मग त्यांना नावं ठेवायची, त्यांच्याबद्दल काय गॉसिप करायचं, त्यांच्याबद्दल दुसऱ्यांना काय सांगत बसायचं, हीच कामं त्यांना दिवस रात्र असतात आणि त्यांना त्याच्यातून आनंद मिळत असतो। ही त्यांची मानसिक विकृती असते। जे दुसऱ्याबद्दल वाईट बोलत असतात ते स्वतःच त्या पद्धतीचे असतात, हे लक्षात ठेवायचं। आपला स्वभाव शांत असल्यामुळे आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, आपण आपलं काम करत असतो। पण काही वेळा काय होतं, ही लोक ज्याचा जास्त गैरफायदा घेतात। यांना वाटतं आपण शांत बसलो म्हणजे काय झालं की आपल्यामध्ये दोष आहेत, आपण घाबरलोय। पण हे सत्य नसतं, कारण आपल्याला अशा घाणेरड्या लोकांच्या नादी लागायचं नसतं, कारण ह्यांच्यामध्ये काही कर्तृत्वच नसतं। हे रिकामटेकडी लोक असतात आणि दुसऱ्यांबद्दल विचार करणंच ह्यांच्या नशिबी आलेलं असतं। ह्यांचं एकच ध्येय असतं, आपण दुसऱ्या व्यक्तीला सतत काय बोलायचं। आपण शांत बसल्यामुळे ते आणखीन जास्त करत असतात, पण त्यांना करून द्यायचं। शांतपणा ही आपली ताकद ठेवायची, हीच आपली खरी शक्ती असते आणि ते दिवसेंदिवस आयुष्यभर ह्याच गोष्टी करत राहतात। त्रास त्यांना होतोच, पण त्यांना आपण त्यांची पातळी पण दाखवायची। तुमची आमच्यासमोर उभी राहण्याची लायकी पण नसते। अशा लोकांना व्हॅल्यू पण द्यायची नाही, ह्यांच्याकडे बघायचं पण नाही, ह्यांना भाव पण नाही द्यायचा। आणि ह्याच्यातले काही जण असे असतात की आपण त्यांना वेळोवेळी मदत केलेली असते आणि तीच लोक जेव्हा आपल्याला त्रास देतात, आपल्याबद्दल वाईट बोलतात, तेव्हा कळतं की ह्यांचं कर्म किती खराब आहे। आयुष्यभर आपल्याबद्दल बोलणं, आपल्याबद्दल विचार करणं हीच त्यांची शिक्षा असते। आपण शांत बसतो ह्याचा ते गैरफायदा घेतात, तेव्हा त्यांना दाखवून द्यायचं की तू आयुष्यभर असाच जळत राहा, असंच दुसऱ्यांचं वाईट बघत जा, तुझं कर्म तुला भोगायलाच लागणार आहे एक दिवस। तर ह्यांच्या नादी लागायचं नाही, ह्यांच्या पातळीवर कधीच जायचं नाही। आपला जो स्वभाव आहे तो कधीच सोडायचा नाही। आपण कधी दुसऱ्याचं वाईट केलेलं नसतं, आपण सतत दुसऱ्याला मदत केलेली असते। ही लोक दुसऱ्यांच्या जीवावर जगणारी असतात आणि स्वतःच्या घरात जे घडतं ते दुसऱ्यांबद्दल घडावं अशी त्यांची इच्छा असते। जे दुसऱ्याला नावं ठेवतात, दुसऱ्याबद्दल वाईट बोलतात, ते त्यांच्या घरातच घडत असतं। यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं असतं आणि त्यामुळे आपण शांत राहायचं। हे 24 तास तुमचाच विचार करत असतात, ही त्यांना परमेश्वराने दिलेली एक मोठी शिक्षाच असते। आपण आपलं आयुष्य शांतपणे जगत असतो, आपण यांच्याकडे लक्षच देत नाही। यांच्या बोलण्यामुळे आपण केलेलं जे उच्च कार्य असतं ते कमी होणार नाही। त्यांना काही उत्तरं द्यायची नाही, त्यांना ते बोलून द्यायचं आणि त्यांना दाखवायचं की तुमची पातळी किती खालच्या दर्जाची आहे। ह्याच्यामध्ये आपण काही जणांना ओळखत पण नसतो, त्यांना आपण बघितलेलं पण नसतं, त्यांच्याशी कधी बोललेलं पण नसतो आणि आपल्याला त्या व्यक्ती माहिती पण नसतात, तरी ते त्याच्यात सामील असतात। म्हणजे त्यांचं कर्म किती वाईट असतं आणि ते भोगण्यासाठीच या गोष्टीकडे ते वळलेले असतात। तुम्ही शांत राहून त्यांना त्यांची लायकी दाखवा। दुसरे बोलणार म्हणून आपण वाईट होणार नाही, उलट त्यांचीच पातळी सर्व जगाला कळते। ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आई वडिलांचे चांगले संस्कार आणि त्याच्यामुळे आपण चांगले वागत असतो।